गणेशोत्सवासाठी मुंबईकर आता कोकणात रवाना होत आहेत। मी सध्या मुंबईच्या कुर्ला एस टी डेपो परिसरात आहे। आपण पाहतोय मुंबई ते रत्नागिरीची एस टी या ठिकाणी पोहोचलेली आहे। अवघ्या काही वेळानंतर ही एस टी सुटणार आहे आणि सर्व प्रवासी आपण या ठिकाणी पाहतोय गणपतीच्या तयारीसाठी। या सगळ्या प्रवाशांची आपण बातचीत करणार, कारण हे सगळे प्रवासी जे आहेत ते या ठिकाणी बघा डेकोरेशनचं सगळं सामान या ठिकाणी घेतलेलं आहे आणि निघालेले आहेत। काका काय नाव तुमचं? सत्यविजय सावंत। कुठलं गाव तुमचं? कुठे निघालं? संगमेश्वरला निघालोय। आणि गणपतीसाठी निघाले? गणपतीसाठी खास। कसा उत्साह आहे गणपती? एकदम खूप छान। कसं वाटतं एवढ्या दिवसानंतर जाताय गावी? काय काय भावना घेऊन चाललाय? वातावरण आहे सगळं काय। गाड्या रिझर्वेशन एस टीची खास कृपा आहे की विशेष त्यांनी गाड्या हे केल्या आहेत छान, त्याप्रमाणे खूपच बरं वाटतंय। म्हणून काही गैरसोय तर होत नाही? एस टी महामंडळाला काही सुचवू इच्छिता तुम्ही? म्हणून म्हणतोय एस टी महामंडळाने खूप चांगल्या सोयी केल्यात आणि आता प्रवाशांची आपण बघत असाल तर एवढी गर्दी असून पण नियोजन छान आहे। नियोजन छान आहे। ताई कसं वाटतं तुम्हाला? मस्त मस्त। गणपतीसाठी जाता, एकदा गणपती बाप्पा मोरया बोला जोरात। मोरया। नक्कीच इथे पण काही प्रवासी आहेत, आपण त्यांच्याशी पण बोलणार आहोत आणि बातचीत करणार। कुठं निघालात ताई? आम्ही संगमेश्वर। संगमेश्वरला निघालात? संपूर्ण कुटुंबासहित निघालात? हां फॅमिली सोबतच निघालोय। आणि इतक्या दिवसानंतर गणेशोत्सवासाठी जाताय, कसं वाटतं? खूप मजा वाटते। काय मुलं करणार गावी जा? खूप मजा करणार। आरत्या म्हणणार, खूप मजा करणार आहे। मुलं तर एवढे उत्साहित झाली आहेत गणपतीसाठी जाण्यासाठी। 8 दिवस अगोदर आमची तयारी चालू आहे। नक्की। पिंटूचं नाव काय? सारंग। ते नाव सांग तुझं? सारंग। सारंग कसं वाटतं तुला गावी चाललंय तू? हा काय करणार? मोदक खाणार गावी जाऊन? आरती बोलणार। हा आरती बोलणार। खोटं बोलतोय, मोदक खाणार तू? तर आपण पाहतोय बघा या ठिकाणी अगदी आनंदाचं उत्साहाचं मागे सुद्धा लोक बसलेले आहेत आणि हे सगळे बच्चे कंपनी म्हणा सगळे। ताई कुठं निघाली? संगमेश्वर। संगमेश्वरला गणपतीसाठी चालली? हो कसं वाटतंय? मज्जा येते। हा हो चेहऱ्यावर आनंद आहे। काय करणार? काय नाही, आरती बोलणार, मज्जा करणार गावाला। नक्कीच पाहतोय बघा हे सगळे मुंबईकर आहेत जे आता कोकणासाठी रवाना होत आहेत, संगमेश्वरला निघालेले आहेत। मागे पण आहेत। काय नाव आहे तुमचं? भाग्यश्री। तुम्ही पण गणपतीसाठी? गणपतीसाठी आरवली। काय काय तयारी केली गणपतीची? काय डेकोरेशन वगैरे मस्त रेडी करून घेऊन चाललोय। गावी जाऊन सेट करायचं सगळं। 2 दिवस आधी। सोय व्यवस्थित आहे? एस टी महामंडळाकडून व्यवस्थित गाड्या वगैरे जात आहेत? बसेस स्वच्छ आहेत? स्वच्छ आहेत त्या बोलला मी। स्वच्छ आहेत हां व्यवस्थित आहे। आणि महिलांसाठी तर विशेष सोय आहे, कारण 50% आरक्षण आहे 50% आरक्षण आहे आणि सूट पण आहे। सूट पण आहे, ॲडिशनल आहे, 15% एक्स्ट्रा आहे सूट आहे। त्यामुळे अगदी व्यवस्थित आहे व्यवस्थित। नक्कीच आपण पाहतोय बघा या ठिकाणी बसमध्ये आता लोकांनी यायला सुरुवात केलेली आहे। गणेशोत्सवानिमित्त ही संपूर्ण एस टी बस जी आहे ती आता संगमेश्वरसाठी रवाना होते, रत्नागिरीसाठी रवाना होते आणि त्यामुळे एक आनंदाचं उत्साहाचं जे वातावरण आहे ते सध्या मुंबईच्या प्रत्येक एस टी डेपोवर पाहायला मिळते, कारण गणपती बाप्पा आलेत आणि गणपती बाप्पांचं अगदी आनंदात, उत्साहात आणि भक्तिभावात स्वागत करायचं आहे। यासाठी मुंबईकर अतिशय आतुरतेनं गणपतीची वाट पाहतात आणि आता गावी जायला निघालेले आहेत। कॅमेरा पर्सन सिद्धेश नाईकसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।